काही गरज नाही आरोप. कसले आरोप प्रकार? 3.5 वर्ष सत्ता कोणाच्या ताब्यात आहे? बघा काय झालं का? पंडित नेहरूचं नाव काढतात, महात्मा गांधी, मनमोहन सिंग. अरे 10 वर्ष तुमच्या हातात सत्ता आहे ना. 10.5 वर्ष नरेंद्र मोदीच्या हातात आणि मिस्टर अमित शहाच्या हातात सत्ता आहे. 3.5 वर्षापेक्षा जास्त काळ मुंबईची सत्ता कोणाकडे आहे? एकनाथ शिंदे फडणवीसांकडे आहे ना. काय सांगताय तुम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेना? लाज वाटली पाहिजे तुम्हाला. जनतेला काल बुडवलं. मेट्रो मोठा गाजावाजा करून मेट्रो, बुलेट ट्रेन, अमुक तमुक, काल हजारो कोटी रुपये पाण्यात बुडाले जनतेचे. आशिष शेलार कोण आहेत? त्यावेळेस आदित्य ठाकरे कुठे लंडनमध्ये थेम्सचं पाणी, कारण आम्ही कालच्या मेट्रोच्या कामामध्ये ह्या लोकांनी 1,500 कोटीचे दलाली खाल्लेले. मी आता सांगतो, आशिष शेलार समोर या. गेल्या 3.5 वर्षात मुंबई यांच्यामध्ये हातात आहे 35,000 कोटीची कमिशनबाजी झाली आहे आणि त्या पैशातून एकनाथ शिंदे आणि इतर लोकांनी नगरसेवक विकत घेतले. आशिष शेलार याच्यावर बोला. निवडणुका का घेतल्या नाहीत? लोकप्रतिनिधीच्या हाती तुम्ही सत्ता का दिली नाहीत? कोणी असतील ते. 35,000 कोटीपेक्षा जास्त रक्कम मुंबईतून या लोकांनी लुटलेली आहे आणि त्याच्यातूनच त्यांनी हे नगरसेवक विकत घेण्याचं जे काय मोहीम चालवली मुंबई ठाण्यामध्ये, ती त्या पैशातून चालवलेली आहे, लोकांच्या पैशातून. आणि काल भुयारी रेल्वेची बुडाली, ही सुद्धा याच भ्रष्टाचारामुळे बुडाली. मेट्रोचा प्रकल्प फेल केला असं म्हणायचं का? कारण ज्या प्रकारे घाई केली, MMRD असं म्हणत होतं की भूमी 2017च्या माहितीच्या अधिकार असं म्हणत होतं की भूमिगत मेट्रो मुंबईसाठी नको, जर मुसळधार पाऊस पडला तर आतमध्ये पाणी जाऊ शकतं. कालचा प्रत्यय आला. हे आपण काल पाहिलेलं आहे ना. त्याला जबाबदार कोण आहे? त्या संबंधितांचा राजीनामा घेतला पाहिजे मेट्रो बुडाल्याबद्दल आणि ज्याने घाई केली त्याबद्दल. फक्त श्रेयवाद, क्रेडिट वॉर, त्याच्यासाठी हे सगळ्या कामांची घाईघाईनं उद्घाटनं केली जातात आणि सगळं कोसळलं की मग आमच्यावरती खापर फोडतात. देशात काही झालं की पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग, इंदिरा गांधी. 10.5 वर्ष तुम्ही काय हजामती करताय का बसून? 10.5 वर्ष तुम्ही काय हजामती करतायत? देशाचे प्रधानमंत्री आणि गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री.